त्याला खेडेकर साहेब सुद्धा होते, प्रवर्तक खेडेकर साहेब हे तमाम त्याला हजर होते आणि मुख्य आयोजकामध्ये बाबा भाकरे, वामनदादा गवई आणि मी स्वतः असं आम्ही याची पूर्ण तयारी या कार्यक्रमाची केली होती आणि हा कार्यक्रम पहिली अशी अभिनव संसदी सर्वप्रथम तिथे झाली होती। तसंच त्यानंतर ह्या आपण जे विखुरलेले आहोत, बामसेट नेहमी जे सांगते की आपण जे विखुरलेले आहोत आपण एका ठिकाणी यायला हवं आणि त्याचाच एक अभिनव प्रयोग असा एक तमाम जे परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरी बिरसाट संघटना आहे यांचं एक शिखर समिती स्थापन करण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा न्यायमूर्ती पी बी सावंत आणि युग प्रवर्तक खेडेकर साहेबांनी पुढाकार घेऊन हे आमची एक बैठक नागपूरला झाली होती आणि तशी दुसरी बैठक मग पुण्याला झाली होती। पण तरी फारशी फलश्रुती त्यातून झाली नाही, पण त्या आपल्याला एक त्याच्यामधून आयडिया भेटली की भविष्यात सुद्धा मग मी तिथून पुढे जे आहे तमाम चळवळीचं कोऑर्डिनेशन करण्यामध्ये मी हे केलं। स्वतःची संघटना काढण्यापेक्षा आपण इतर सर्व जे आहे ते सर्व एकत्र आणणं, त्याचा समन्वय साधणं, त्याचं संघटन करणं त्या याच्याकडेच मी गेलो आणि त्याने म्हणूनच मी किसान आंदोलनमध्ये आपण पाहिलं असेल की 550 संघटन जे आहे तिथे ते एकत्र झाले होते आणि त्यामुळेच त्यांनी मोदी सरकारला ते जिंकू शकले होते। आणि परत ह्याच धर्तीवर मला जे आदिवासी जे संघटन आहे पूर्ण भारतामध्ये तर तमाम आदिवासी भटक्यांचे जेवढे संघटन आहे ते किसान जे आंदोलनाच्या धर्तीवरच मी इथून पुढे एकत्र करणार आहे। आणि खरी प्रेरणा जो आज मी सिंधू संस्कृतीचा जो इतिहास असेल किंवा आहांनी आणि कॉम्रेड शरद पाटलांनी व्ही कोलतेंनी तो जो इतिहास पुढे आणला म्हणजे आज साळुंकेने तो नंतर आणला, परंतु त्याच्याही पूर्वी चळवळीतले सर्वजण मला जय रावणच म्हणत होते। मराठा सेवा संघ स्थापना व्हायच्या पहिले सुद्धा म्हणजे चंद्रशेखर रावणाचा उदय व्हायच्या पहिले सुद्धा मला सर्व जय रावण म्हणत होते। आणि रावणाचा इतिहास मी सांगायचा म्हटलं तर मी हेच म्हणेल की रावण जो होता हा गोंड राजा होता। जर आपण बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये गेलो तर त्याच्या नावाने लंकावतार सूत्र आहे आणि तो दश बल दश पारमिता प्राप्त असा महान पंडित होता आणि तो गोंड आणि कोरकुंचा राजा होता, त्यांचा नायक होता, त्यांचा गणनायक होता। आणि हा इतिहास पुढे आणण्याची प्रेरणा सुद्धा मी म्हणेल की मामा फुले यांच्या डी कोसंबी वगैरे सर्व आहेतच, पण इतर अँथ्रोपॉलॉजिस्ट पण भरपूर आहेत। पण मूळ प्रेरणा कसं, कारण हे पुस्तकं रिडीली अवेलेबल होती, हे पहिले पुस्तकं वाचल्यामुळे मग नंतर पुढे मी तिकडे मला जाता आलं डी कोसंबी वगैरे तिकडे। तर हा जो इतिहास आहे हा खरा इतिहास आपला आणणं पुढे आणणं खरं फार महत्त्वाचं आहे। कारण एक अँथ्रोपॉलॉजिस्ट जे शरदचंद्र राय होते त्यांनी 1912 साली त्यांनी लिहिलं होता, त्याचा जो संशोधनपर जो लेख होता